हॅलो अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी EDL अँड ECL लिस्ट या टॉपिकचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला टॉपिक आहे, सो खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. 5 किंवा 5पेक्षा जास्त क्वेश्चन्स यामधून तुम्हाला एक्झामला विचारण्यात येणार आहेत आणि आपल्या या क्वेश्चन्समधूनच तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स पाहायला भेटतील. सो पेन पेपर घेऊन बसा, नोट्स काढत जा, ते डेली रिवाईज करत जा. एक्झामपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होणार आहे. तुम्हाला कोणत्याही पेड बॅचची, कोणत्याही पेड लेक्चर्सची गरज लागणार नाही. DHS फार्मसी ऑफिसरचा तुमचा सर्व सिलेबस मी फ्रीमध्ये कंप्लीट करून देणार आहे. तुम्ही जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर याचे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओत घेऊन येऊया. तुम्हाला जर फ्रीमध्ये तुमच्या पूर्ण DHS फार्मसी ऑफिसर एक्झामचा सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि आता लाईक केल्यानंतर जे हाईप बटन येते ते सुद्धा तुम्ही प्रेस करत जा. त्यातून मला तुमचा इंटरेस्ट कळेल आणि मी तुमचा पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये कंप्लीट करून देईल. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. विच अँटी कॅन्सर ड्रग वॉज इन्क्लुडेड इन नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स 2022? कोणता अँटी कॅन्सर ड्रग इन्क्लूड केलेला आहे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्समध्ये? इमॅटिनिब, ट्रास्टुझुमॅब, रिटुक्झिमॅब. तर या सर्वांना इन्क्लूड केलेलं आहे ना, ऑप्शन डी येईल. अँटी कॅन्सर ड्रग्सच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहिलं होतं ना, इमॅटिनिब, ट्रास्टुझुमॅब, रिटुक्झिमॅब या सर्वांना इन्क्लूड केलं आहे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्समध्ये. जी NLEM 2022मध्ये अपडेट झालेली आहे त्यामध्ये टोटल 34 न्यू ड्रग्स ॲड केलेले आहेत. लिहून घ्या, आहे 34 न्यू ड्रग्स आर ॲडेड इन NLEM 2022. यामध्ये अँटी कॅन्सरमध्ये लक्षात ठेवा इमॅटिनिब, ट्रास्टुझुमॅब, रिटुक्झिमॅब, त्यानंतर इरिनोटेकेनला इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर तुमच्या बेंडामुस्टिनला इन्क्लूड केलेलं आहे, बेंडामुस्टिन. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला असंही विचारण्यात येऊ शकते का या लिस्टमधून किती ड्रग्सला रिमूव्ह केलेलं आहे? तर 26 ड्रग्सला रिमूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. जी प्रिव्हियस लिस्ट होती 2015ची त्यामधून 26 ड्रग्सला रिमूव्ह करण्यात आलेलं आहे या अपडेटेड व्हर्जनमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला यावर आणखी काय विचारण्यात येईल तर फर्स्ट NLEM, फर्स्ट नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स कधी आली होती? तर 1996. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स सांगतो हे सर्व तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला यातूनच क्वेश्चन विचारला जाणार आहे. सो हे सर्व तुम्ही नोट करून घेत चला. फर्स्ट लिस्ट 1996. त्यानंतर रिवाईज कधी करण्यात आलं या लिस्ट? तर बघा 2003ला, त्यानंतर 2011 अँड 2015 आणि लेटेस्ट एडिशन आहे आपलं 2022चं. हे आहे तुमचं 5th एडिशन. ठीक आहे. सर्व इयर्स तुम्हाला बाय पाहिजेत. आता बघा टोटल मेडिसिन्स विचारलं तर काय सांगाल? तर टोटल 384 ड्रग्स. कॅटेगरी विचारलं तर किती सांगाल कॅटेगरी? तर 27 कॅटेगरीज. ड्रग्स किती यामध्ये ॲड केलेत? तर 34 ड्रग्स पाहिले ना आपण. न्यू ड्रग्स आर ॲडेड 34. रिमूव्ह किती केलेत? 26. ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर काय सांगाल नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिनचं? तर इसेन्शियल मेडिसिनची अवेलेबिलिटी इन्श्युअर करणे विचारण्यात आलं होतं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स, इन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स. त्यानंतर प्रमोट रॅशनल यूज ऑफ मेडिसिन्स, रॅशनल यूज ऑफ मेडिसिन्सला प्रमोट करणे. त्यानंतर तुमचं प्राईस कंट्रोल करणे, प्राईस कंट्रोल, इन्श्युअर ॲफोर्डेबिलिटी. ठीक आहे. आता या 34 ड्रग्समधून तुम्हाला कोणत्या ड्रग्सबद्दल विचारलं जाईल? काही इम्पॉर्टंट ड्रग्स आहेत जे ॲड केलेले आहेत. तर हे आहेत तुमचे मेरोपेनम. मेरोपेनम लिहून घ्या. मेरोपेनमबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकते, ॲड केलेलं ड्रग आहे. त्यानंतर आयव्हरमेक्टिन, आयव्हरमेक्टिन. त्यानंतर तुमचं इन्सुलिन ग्लार्गिन ॲड केलेलं आहे, इन्सुलिन ग्लार्गिन. आणखी तुम्हाला विचारलं जाईल मॉन्टेलुकास्टबद्दल, मॉन्टेलुकास्ट. ठीक आहे. हे 4 ड्रग्स इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट ॲडिशन्स आहेत मॉन्टेलुकास्ट, इन्सुलिन ग्लार्गिन, आयव्हरमेक्टिन आणि मेरोपेनम. रिमूव्ह केलेले आणि ॲड केलेले ड्रग्स तुम्हाला ऑप्शन्समध्ये देण्यात येतील आणि विचारण्यात येईल यापैकी कोणतं ॲड केलं आहे, कोणतं रिमूव्ह केलं आहे. ठीक आहे. रिमूव्ह केलेले इम्पॉर्टंट ड्रग्स कोणते आहेत? तर यामध्ये 2 नावं लक्षात ठेवा, रॅनिटिडिन, रॅनिटिडिन आणि सुक्राल्फेट. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. नेक्स्ट पाहूया. NLEM 2022 ॲडेड ॲप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी न्यू मेडिसिन्स? बघा आता आहे का तुम्हाला ऑप्शन्सची गरज? म्हणून एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून घ्यायला सांगत असतो. एक्झामलासुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहिल्यावर आन्सरची गरज लागली नाही पाहिजे, या लेवलचं तुमचं प्रिपरेशन पाहिजे. तर बघा टोटल ड्रग्स किती पाहिले आपण? 384.
न्यूली ॲडेड किती पाहिले यामध्ये 34. रिमूव्ह किती केलेत 26. कॅटेगरीज किती पाहिल्या 27. काय विचारले ते हाऊ मेनी न्यू मेडिसिन्स 34 येईल ना, ऑप्शन बी येईल. 26 रिमूव्ह केलेले ड्रग्स आहेत. रॅनिटिडिन सुक्राल्फेट पाहिलं ना आपण यामध्ये. ॲडिशनमध्ये काय इम्पॉर्टंट पाहिलं आपण तर मॉन्टेलुकास्ट, इन्सुलिन ग्लार्गिन, आयव्हरमेक्टिन, मेरोपॅनम. फर्स्ट लिस्ट कधी आली होती तर 1996मध्ये. रिवाईज कधी करण्यात आल्या तर 2003, 2011, 2015 आणि लेटेस्ट एडिशन आहे 2022. 5th एडिशन आहे ना ही. नेक्स्ट पाहूया. दी नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स इज प्रिपेअर्ड बाय. कोण तयार करते नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स? ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, इंडियन फार्माकोपिया कमिशन, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर येईल ना, ऑप्शन बी. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. NPPA सिलिंग प्राईस सेट करते ना मेडिसिन्सची. जेव्हा नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन पब्लिश होते तेव्हा मेडिसिन्सची सिलिंग प्राईस सेट करते NPPA, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इनहेलेशनल ड्रग्स वॉज ॲडेड इन NLEM 2022? साल्बुटामॉल, ब्युडेसोनाइड, बेक्लोमिथासोन, मॉन्टेलुकास्ट. लेटेस्ट NLEMमध्ये कोणतं ड्रग ॲड केले इनहेलेशनल ड्रग? तर काय पाहिलं होतं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण मॉन्टेलुकास्टबद्दल पाहिलं होतं ना. मॉन्टेलुकास्टला आत्ता या 2022च्या एडिशनमध्ये ॲड केले. बाकी साल्बुटामॉल, ब्युडेसोनाइड, बेक्लोमिथासोन प्रिव्हियस व्हर्जनमध्ये सुद्धा होते. ठीक आहे. ऑप्शन डी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. बघा म्हणून सांगत असतो एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून घ्या. पुढे जसे जसे आपण क्वेश्चन्स पाहू तसे तुम्हाला ऑप्शन्सची सुद्धा गरज लागणार नाही. तुमचं सर्व बाय हार्ट झालेलं असेल. नेक्स्ट पाहूया. हाऊ मेनी मेडिसिन्स वर डिलीटेड फ्रॉम द प्रिव्हियस NLEM इन 2022 रिव्हिजन? तर लेटेस्ट NLEMमध्ये किती ड्रग्स आहेत 384. नव्याने ॲड केलेले किती आहेत तर 34. डिलीटेड किती आहेत 26. 26मधले मोस्ट इम्पॉर्टंट डिलीटेड ड्रग्स आपण पाहिले होते रॅनिटिडिन आणि सुक्राल्फेट. ॲड केलेल्या ड्रग्समध्ये काय पाहिलं होतं आपण तर इन्सुलिन ग्लार्जिन, मॉन्टेलुकास्ट, आयव्हरमेक्टिन, मेरोपॅनम. तर काय येईल इथे करेक्ट आन्सर? किती मेडिसिन्स डिलीट केलेले आहेत 26. आणि तुम्हाला जर रिझन विचारलं या डिलिशनचं तर काय सांगाल? का डिलीट करण्यात आलेले आहे ते ड्रग? तर बघा हे एकतर सेफ्टी कन्सर्नने डिलीट करतात, त्यानंतर बॅन केलेले असतील इंडियामध्ये तर हे डिलीट होतात. याचं जर बेटर अल्टरनेटिव्ह, सुपेरियर अल्टरनेटिव्ह असेल तर ते ड्रग या लिस्टमधून डिलीट करतात. ठीक आहे. बघा अशा डिलीट करण्यात येणाऱ्या इम्पॉर्टंट ड्रग्समध्ये येते तुमचं रॅनिटिडिन, सुक्राल्फेट, त्यानंतर ॲटेनॉलॉलसुद्धा लिहून घ्या, हे सुद्धा डिलीटेड आहे. कॅनामायसिन लिहून घ्या, कॅनामायसिन. त्यानंतर एरिथ्रोमायसिनला सुद्धा डिलीट करण्यात आलेलं आहे. एरिथ्रोमायसिनला का डिलीट करण्यात आलेलं आहे तर याला बॅक्टेरियल रेझिस्टन्समुळे डिलीट करण्यात आलेलं आहे. बॅक्टेरियल रेझिस्टन्समुळे हे लेस इफेक्टिव्ह झालेलं आहे दुसऱ्या मायक्रोलाइड अँटीबायोटिक्सच्या तुलनेत. ठीक आहे. विचारण्यात येऊ शकते तुम्हाला. जर डिटेलमध्ये क्वेश्चन विचारण्यात आला तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. नेक्स्ट पाहूया. विच अँटीडायबेटिक ड्रग न्यूली इन्क्लुडेड इन NLEM 2022 बिलॉंग्स टू लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन? तर आहे का आता ऑप्शन्सची गरज? ॲड केलेल्या ड्रग्समध्ये आपण पाहिलं जे काही इम्पॉर्टंट ड्रग्स ॲड केले, डिलीट केले त्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल. ॲडिशनमध्ये आपण पाहिलं ना मॉन्टेलुकास्ट, आयव्हरमेक्टिन, मेरोपॅनम, इन्सुलिन ग्लार्गिन. लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहे ना हे, ऑप्शन सी येईल. इन्सुलिन ग्लार्गिनला ॲड केलेलं आहे NLEM 2022मध्ये जे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं कोणतं ओरल अँटीडायबेटिक ड्रग ॲड केले या लेटेस्ट NLEMमध्ये विचारू शकतात. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. तर बघा हे तुमचं DPP-4 इनिबिटर क्लासमध्ये येते. टेनेलिग्लिप्टिन आहे, टेनेलिग्लिप्टिन. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. न्यूली ॲडेड आहे या लेटेस्ट एडिशनमध्ये टेनेलिग्लिप्टिन. 100% चान्सेस आहेत एक्झामला क्वेश्चन विचारण्याचे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच फॅक्टर इज नॉट कन्सिडर्ड इन दी सिलेक्शन ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स? कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही इसेन्शियल मेडिसिन्सच्या सिलेक्शनमध्ये? डिसीज प्रिव्हॅलन्स, इव्हिडन्स ऑफ इफिकसी, मार्केटिंग स्ट्रॅटजी, कॉस्ट इफेक्टिव्हनेस. नॉट कन्सिडर्ड इन दी सिलेक्शन ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स.
तर इसेन्शियल मेडिसिन्सच्या सिलेक्शनमध्ये डिसीज प्रिव्हॅलन्सचा विचार करण्यात येतो, इव्हिडन्स ऑफ इफिकसीचा सुद्धा विचार करण्यात येतो, कॉस्ट इफेक्टिव्हनेससुद्धा येते ना यामध्ये, मार्केटिंग स्ट्रॅटेजी याच्यात येत नाही, याचा विचार केला जात नाही वाईल सिलेक्शन ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स. नेक्स्ट पाहूया. The latest National Essential Medicines List of India was revised in. तर फर्स्ट NLEM 1996. रिव्हिजन कधी पाहिलं आपण? 2003, 2011, 2015 आणि लेटेस्ट एडिशन 5th एडिशन 2022. बघा ऑप्शन्समध्ये काय आहे. 2015, 2018, 2022, 2024. तर 2022 आहे ना लेटेस्ट एडिशन, ऑप्शन सी येईल. फर्स्ट एडिशन 1996, सेकंड येईल तुमचं 2003, थर्ड 2011, फोर्थ 2015, फिफ्थ 2022. त्यानंतर जर तुम्हाला असं विचारण्यात आलं की फर्स्ट टाईम NLEM 2022मध्ये मेडिसिन्सच्या कोणत्या क्लासला ॲड केलेलं आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. विच क्लास ऑफ मेडिसिन्स वॉज ॲडेड फॉर द फर्स्ट टाईम इन NLEM 2022. तर टोबॅको सिसेशनला फर्स्ट टाईम ॲड केलेलं आहे. लिहून घ्या, टोबॅको सिसेशन. ठीक आहे. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आहे ना, आपला जो नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी हे ॲडिशन करण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, 100% चान्सेस आहेत एक्झामला येण्याचे. त्यानंतर असंच आणखी काय ॲड केलेलं आहे, तर कोविड-19 मॅनेजमेंटसाठी एक सेक्शन ॲड करण्यात आलेलं आहे. रोटा व्हायरस वॅक्सिन ॲड करण्यात आलेलं आहे. लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. टोटल नंबर ऑफ मेडिसिन्स इन NLEM 2022. तर 384, ऑप्शन बी येईल. कॅटेगरीज किती पाहिले आपण? 27. न्यूली ॲडेड ड्रग्स 34, डिलीटेड 26. प्रिव्हियस लिस्ट कोणती होती? 2015. यामध्ये हे रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॉज न्यूली ॲडेड इन NLEM 2022. इन्सुलिन ग्लार्जिन. तर हेच येईल ना, ऑप्शन ए. जी 2022मध्ये न्यूली अपडेट झाली होती NLEM, त्यामध्ये कोविड-19च्या मॅनेजमेंटवर फोकस करण्यात आलं होतं आणि यामध्ये डायबिटिक पेशंट्सच्या केअरसाठी इन्सुलिन ग्लार्जिनला ॲड केलेलं होतं, जे होतं लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रेमडेसिवीरला ॲड करण्यात आलेलं नव्हतं. ॲटेनॉलॉल, तर डिलीटेड ड्रग्समध्ये पाहिलं ना आपण ॲटेनॉलॉल. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, तर ऑलरेडी होतं नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्समध्ये. नेक्स्ट पाहूया. विच ऑर्गनायझेशन मॉडेल इज फॉलोड फॉर प्रिपेअरिंग EDL ग्लोबली. FDA, WHO, युनिसेफ, वर्ल्ड बँक. EDL तयार करण्यासाठी यापैकी कोणत्या ऑर्गनायझेशन मॉडेलला फॉलो करण्यात येते? तर WHO फॉलो करतात ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ऑप्शन बी. ग्लोबल गाईड आहे तुमचं WHO. इसेन्शियल मेडिसिन्सची WHOची जी लिस्ट आहे तिला ग्लोबल गाईड मानतात फॉर प्रिपेअरिंग EDL. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. इसेन्शियल मेडिसिन्स आर सिलेक्टेड बेस्ड ऑन. कोणत्या बेसिसवर सिलेक्शन होते? कॉस्ट ओनली, सेफ्टी ओनली, इफिकसी, सेफ्टी अँड कॉस्ट इफेक्टिव्हनेस, पॉप्युलॅरिटी. तर इफिकसी, सेफ्टी, कॉस्ट इफेक्टिव्हनेसच्या बेसिसवर सिलेक्शन होते ना इसेन्शियल मेडिसिन्सचं. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅटेगरी इन NLEM. कोर लिस्ट, कॉम्प्लिमेंटरी लिस्ट, इमर्जन्सी लिस्ट, थेरॅप्युटिक कॅटेगरीज. काय कॅटेगरीमध्ये येत नाही? तर कोर लिस्ट असते, कॉम्प्लिमेंटरी लिस्टसुद्धा असते, थेरॅप्युटिक कॅटेगरीजसुद्धा येते. इमर्जन्सी लिस्ट असं काही नसते NLEMमध्ये, ऑप्शन सी येईल. बघा आपण 27 कॅटेगरीज ज्या पाहिल्या होत्या त्यामध्ये येतात या लिस्ट. कोर लिस्ट, कॉम्प्लिमेंटरी लिस्ट, थेरॅप्युटिक कॅटेगरीज. थेरॅप्युटिक कॅटेगरीजच्या लिस्ट आहेत यामध्ये सर्व काही येते, जसं की ॲनेस्थेटिक्स, त्यानंतर अँटीडोट्स, अँटीकन्व्हल्जंट्स, अँटीनिओप्लास्टिक, अँटी पार्किन्सोनियन ड्रग्स, कार्डिओस्क्युलर मेडिसिन्स, डायग्नोस्टिक एजंट्स, डर्मॅटोलॉजिकल मेडिसिन्स, डायुरेटिक्स, मसल रिलॅक्झंट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स येतात. या अशा 27 कॅटेगरीजच्या लिस्ट आहेत. ठीक आहे. इमर्जन्सी लिस्ट असं काही नसते. नेक्स्ट पाहूया. NLEM इज प्रायमरीली युज्ड फॉर ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स, ड्रग प्राईस कंट्रोल, क्लिनिकल ट्रायल्स, एक्सपोर्ट अप्रुव्हल. प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो NLEMचा? तर ड्रग प्राईस कंट्रोलसाठी प्रामुख्याने याचा यूज करतात ना, ऑप्शन बी येईल. जेव्हा एखादा ड्रग या लिस्टमध्ये इन्क्लूड करतात तेव्हा ते DPCOच्या अंडर येते.
ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डरच्या अंडर येते. आणि मग या ड्रगची सिलिंग प्राईस कोण सेट करते? पाहिलं होतं आपण, NPPA सेट करते ना, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. यावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो, इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. NLEM इज प्रायमरीली यूज फॉर ड्रग प्राइस कंट्रोल. नेक्स्ट पाहूया. द प्राइसेस ऑफ NLEM ड्रग्स आर रेग्युलेटेड अंडर ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, फार्मसी ॲक्ट, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, NDPS ॲक्ट. कशाच्या अंडर रेग्युलेट करण्यात येते NLEM ड्रग्सची प्राईस? तर आत्ताच पाहिलं ना, DPCO, ऑप्शन सी येईल. जेव्हा एखादा ड्रग या लिस्टमध्ये इन्क्लूड करतात तेव्हा ते DPCOच्या अंडर येते आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी त्याची सिलिंग प्राइस सेट करते. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच बॉडी फिक्सेस सिलिंग प्राइसेस ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स? DCGI, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. तर हेच येईल ना, ऑप्शन बी. बघा, तुमचे सेम व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट्स रिवाईज करून मी तुमचं बायहार्ट करून घेत आहे, त्यामुळे सांगत असतो एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून घेत चला. तुम्हाला पुढे रिव्हिजनची गरज नाही लागणार. NPPA सेट करते ना सिलिंग प्राइसेस ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स. आणि जर तुम्हाला विचारलं NPPA कोणाच्या अंडर येते तर काय सांगाल? तर मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. लिहून घ्या, क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. DCGI, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी? तर रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग अप्रुव्हल अँड क्लिनिकल ट्रायल्स. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. तर नॅशनल रेग्युलेटरी बॉडी आहे ना फार्मास्युटिकल्स, मेडिकल डिव्हायसेस अँड कॉस्मेटिक्ससाठी. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. नेक्स्ट पाहूया. इसेन्शियल कमोडिटीज आर रेग्युलेटेड अंडर ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955, फार्मसी ॲक्ट, NDPS ॲक्ट. कोणाच्या अंडर रेग्युलेशन होते इसेन्शियल कमोडिटीजचं? तर इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 येईल ना, ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी डिक्लेअर्ड ॲज अन इसेन्शियल कमोडिटी? कोणाला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ॲज अन इसेन्शियल कमोडिटी? मेडिसिन्स, फूड ग्रेन्स, फर्टिलायझर्स, ऑल ऑफ दी अबव. तर बघा, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 नुसार इसेन्शियल कमोडिटीजमध्ये येतात तुमचे मेडिसिन्स, फूड ग्रेन्स, फर्टिलायझर्स. त्यानंतर येते तुमचं रॉ कॉटन अँड ज्यूट. रॉ कॉटन अँड ज्यूट, पेट्रोलियमसुद्धा यामध्ये येते. ठीक आहे, सर्व इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. रॉ कॉटन अँड ज्यूट, पेट्रोलियम, फर्टिलायझर्स, फूड ग्रेन्स, मेडिसिन्स, ऑप्शन डी येईल. नेक्स्ट पाहूया. दी मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट, एक्सपोर्टला वाढवणे, साठेबाजी आणि काळा बाजार रोखणे, रिसर्चला प्रमोट करणे की औषधांना मंजुरी देणे? मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट काय येईल? तर काळा बाजार आणि साठेबाजी रोखणे येईल ना. प्रिव्हेंट होर्डिंग्ज अँड ब्लॅक मार्केटिंग, ऑप्शन बी येईल. आपण पाहिलं ना, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हे. नेक्स्ट पाहूया. कोणती ऑथॉरिटी इन्फोर्स करते इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट? स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट, WHO, FDA, ICMR. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टची अंमलबजावणी कोणती संस्था करते? तर स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट करते, ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कवर्ड अंडर इसेन्शियल कमोडिटीज? शुगर, LPG, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक्स. कसला समावेश होत नाही इसेन्शियल कमोडिटीजमध्ये? तर शुगर, LPG, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आपण पाहिलं ना इसेन्शियल कमोडिटीजमध्ये येतात. कॉस्मेटिक्स येणार नाही, ऑप्शन डी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे इथे आपण काही EDL आणि ECLचे क्वेश्चन्स पाहिले. तुमच्या फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशनच्या सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन टॉपिक आहे हा. सो यातून 5 किंवा 5पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील. इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर याचे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर याचे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओत घेऊन येऊया. ठीक आहे. तुम्हाला जर फ्रीमध्ये तुमच्या पूर्ण DHS फार्मसी ऑफिसर एक्झामचा सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि आता लाईक केल्यानंतर जे हाईप बटन येते ते सुद्धा तुम्ही प्रेस करत जा. त्यातून मला तुमचा इंटरेस्ट कळेल आणि मी तुमचा पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये कंप्लीट करून देईल. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.